या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या। यानंतर आपण जाणून घेणार आहोत पुढच्या अर्ध्या तासात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 100। नाशिक महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त राहुल कर्डिले यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे, तर कर्डिलेंच्या ऐवजी MMRDAच्या आयुक्त मनीषा खत्री यांची नाशिक मनपाच्या आयुक्तपदी नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे। संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांना कठोर शासन झालं पाहिजे, माझ्या जवळचा कोणी असेल तरी फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली। माझं नाव खराब करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, राजकारणापोटी माझ्यावर आरोप होत असून मला समाजकारण आणि राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला। राज्यात सध्या गुंडांना अभय दिलं जात आहे। बिहार सारख्या घटना कल्याण डोंबिवलीत होत आहेत। कल्याणच्या घटनेवर फडणवीस एकनाथ शिंदे गप्प काय असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला। अंबरनाथमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा लाडका जिल्हा आहे, मग कल्याण सारख्या घटनेवर ते गप्प काय? अशा घटनांवर स्थानिक आमदार कसे गप्प बसतात असा सवाल राऊतांनी केला। फडणवीसांना अर्बन नक्षलवादाची अधिक चिंता आहे। बीडमध्ये 38 हत्या राजकीय कार्यकर्त्यांच्या झाल्या। बीडमधला नक्षलवाद हा अर्बन नक्षलवाद आहे, मग बीडमधील नक्षलवाद्यांना भाजपनं संरक्षण दिलंय का असा सवाल राऊतांनी उपस्थित केला। बीडमधील हत्याकांड करणारे 2 मंत्री फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहेत। धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे, फडणवीसांनी अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी संजय राऊतांनी केली। कल्याण पूर्वमध्ये एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली। या प्रकरणी आरोपी विशाल गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला काल शेगावच्या सलूनमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं। शेगावमध्ये आल्यानंतर आरोपी विशाल गवळी हा वेषांतर करण्याच्या प्रयत्नात होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कल्याणच्या घटनेची गंभीर दखल घेत ठाणे पोलीस आयुक्तांशी फोनवरून चर्चा केली। विकृतांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, हा खटला जलदगती न्यायालयात चालवा असे आदेश पोलीस आयुक्तांना दिले। अंबरनाथचे शिवसेना आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांच्या हत्येचं प्लॅनिंग केलं जात असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेनं अंबरनाथ शहरातून दोघांना ताब्यात घेतलं। केणीकर यांच्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली। लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये सुरू होणार आहेत अशी माहिती शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा लाडकी बहिणी योजना गेम चेंजर ठरणार असा दावा खोतकर यांनी केला। त्र्यंबकेश्वर मंदिरात VIP दर्शन सेवा 5 जानेवारीपर्यंत बंद करण्यात आली आहे। ख्रिसमस सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतला। धाराशिवमध्ये शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी पवनचक्की कंपनीसह 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या मारहाणीची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। मुंबईत वायू प्रदूषणाचं प्रमाण वाढल्यानं महापालिका ॲक्शन मूडवर आली आहे। प्रदूषण करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मोहीम तीव्र करण्यात आली आहे। बुधवारी 56,700 रुपयांचा दंड वसूल करत 224 टन कचरा, राडारोडा आणि अन्य प्रदूषण करणारं साहित्य महापालिकेने जप्त केलं। सोन्यापाठोपाठ आता चांदीच्या दागिन्यांसाठी सुद्धा हॉलमार्किंग करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे। चांदी किंवा चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी नियम बनवण्याची तयारी सरकारकडून सुरू करण्यात आल्याचं कळतं। स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या स्वस्त वस्तूंचा लाभ मिळवण्यासाठी आता नागरिकांना शिधापत्रिका दाखवण्याची गरज राहणार नाहीये। सरकारनं मेरा रेशन 2.0 असं विशेष ॲप आणलंय, त्यावरील नोंदीच्या आधारे लाभधारकांना वस्तूंचा लाभ घेता येणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा झाली। पुण्यात भाजप 5 जानेवारीला घर चलो अभियान राबवणार आहे। या अभियानांतर्गत भाजपचं प्रत्येक बूथवर 200 सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट ठेवलंय। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवत अभियान राबवण्यात आलं। विधानसभेनंतर उद्धव ठाकरेंचं मिशन आता पालिका असणार आहे। आजपासून मातोश्रीवर लोकसभा निहाय मतदारसंघाच्या बैठका होणार आहेत। मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं। ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि औक्षण करत संजय राठोड यांचं अभिनंदन करण्यात आलं। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे। 3 मीटर उंचीच्या चौथऱ्यावर पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे।
पंढरपुरातील चंद्रभागा नदी प्रचंड घाणीच्या विळख्यात अडकली आहे। दरम्यान चंद्रभागा नदी स्वच्छ करा, अन्यथा चंद्रभागेतला कचरा शासकीय अधिकाऱ्यांच्या दालनात टाकला जाईल असा इशारा महर्षी वाल्मिक संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशरावांनी दिलाय। करमाळाच्या अनेक भागात नगरपालिकेकडून दूषित पाणी पुरवठा केला जातोय। वारंवार तक्रारी करून सुद्धा नगरपालिकेचे दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांनी आरोप केला। हिंगोलीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना नवीन घरं दिली जाणार आहेत, त्यामुळे पोलीस वसाहतीतली जुनी घरं पाडण्याचं काम सुरू करण्यात आलं। राजगुरुनगर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ भटक्या विमुक्त जमातीच्या संघटनांनी पीडित मुलीच्या फोटोला हार घालून आंदोलन केलं। घटनेच्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांनी केली। उल्हासनगरमधील वाहन चालकांना सांता क्लॉजनं नियमांचे धडे दिले। विविध चौकात वाहतूक पोलिसांसह सांता क्लॉजनं वाहन चालकांचं लक्ष वेधत त्यांना वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन केलं। भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज प्रसिद्ध क्रिकेटपटू झहीर खान यानं पत्नी अभिनेत्री सागरिका घाटगेसह साई दरबारी दर्शन घेतलं। यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीनं झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे या दाम्पत्याचा सत्कार केला। गोंदियात शक्ती दिनानिमित्तानं आदिवासी बांधवांकडून भव्य रॅली काढण्यात आली। रॅलीत आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडणारं नृत्य सादर करण्यात आलं। पाचोऱ्यात बसचं स्टेअरिंग व्हायब्रेट होत असतानाही चालकानं बस आगाराबाहेर काढली। प्रवाशांना घेऊन निघालेल्या या भंगार अवस्थेतल्या बसचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। धाराशिवच्या हातला देवी मंदिर परिसरातील कठड्याची अज्ञातांकडून नासधूस करण्यात आली। फरशी फोडून मोठ्या प्रमाणात कठड्याचं नुकसान करण्यात आलं। या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली। छत्रपती संभाजीनगरच्या सम्राट अशोक बुद्ध विहारमधून गौतम बुद्धांची मूर्ती चोरीला गेली, त्यामुळे आंबेडकरी समाज आक्रमक झाला। पोलिसांनी तात्काळ कारवाई न केल्यास छत्रपती संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा दिला। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पूर्वी जळगावात कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागलं। बालकाला चिरडल्यानंतर जमावानं डंपर पेटवला। नागपूर महामार्ग 2.5 तास रोखून धरत पोलिसांवर दगडफेक केली। नाशिकच्या दिंडोरीत बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त करण्यात आला। प्रिंटर, कागद आणि मोबाईल पोलिसांकडून जप्त करण्यात आला। 20,700 रुपयांच्या मुद्देमालासह तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या। बीड जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं बदलीसाठी थेट पोलीस महासंचालकांकडे अर्ज केला। यात त्यांनी कारण जरी घरगुती दिलं तरी सध्याची जिल्ह्याची स्थिती पाहता त्यांनी बीड सोडण्याचा निर्णय घेतल्याची पोलीस दलात चर्चा आहे। आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात सफला एकादशी निमित्तानं देशी विदेशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली। पहाटेच्या सुमारास माऊलींच्या संजीवन समाधीवर अभिषेक केल्यानंतर माऊलींची पूजा करण्यात आली। नाताळच्या सुट्टीत किल्ले रायगडला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप मोठी आहे। सध्या रायगड किल्ला पर्यटकांच्या गर्दीनं फुलून गेला। या शिवभक्तांप्रमाणे शैक्षणिक सहली देखील रायगडावर येत आहे। अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर बस आगारातून बस फेऱ्या लेट होत असल्यानं विद्यार्थी आणि प्रवाशांची तारांबळ उडते आहे। संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी दर्यापूर बस स्थानक परिसरात ठिय्या आंदोलन केलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी नगरसेवकानं अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। 1600 कोटी रुपये खर्च करून वॉर्डात पाणी पुरवठ्याचं काम योग्यरित्या न झाल्यानं माजी नगरसेवकानं आक्रमक पवित्रा घेतला। नाशिकच्या सिडको परिसरात पुस्तक खाली पडल्याच्या रागातून दुकान मालकानं 8 वर्षाच्या मुलाला अमानुष मारहाण केली। पोलिसांकडून दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला। अहिल्यानगरच्या सुपा MIDCतील टायर कंपनीला आग लागली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। पुणे बंगळुरू महामार्गावरच्या तासवडे टोलनाक्यावर 10,30,000चा गुटखा पकडण्यात आला। कराडजवळ सुरू असलेल्या नाकाबंदीत तळबीड पोलिसांनी ही कारवाई केली। सांगलीत रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर एका पुरुषाला अज्ञात वाहनानं धडक दिली। तब्बल 50 मीटर मृतदेह फरफटत नेल्यानं मृतदेहाचे तुकडे झाले। मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही। भिवंडी शहर परिसरात घरफोड्या करून चोरलेले सोन्याचे दागिने विकण्यासाठी मनमाडला असलेली 4 जणांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली। पकडण्यात आलेल्या टोळीकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस आणि सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले। मावळच्या विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला एक धक्कादायक घटना घडली। बंदोबस्तावर असलेल्या पोलीस शिपायानं एका चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी पोलिसांनी संबंधित पोलीस शिपायाला बेड्या ठोकल्या। 2 सख्या चिमुकल्या बहिणींच्या हत्येनं पुण्यातील राजगुरुनगर हादरलं। घराच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या आचार्यानं अतिप्रसंग करत हत्या करत दोघींचे मृतदेह घरालगतच्या इमारतीच्या जवळ ड्रममध्ये ठेवले।
राजगुरुनगर शहरात 2 चिमुकल्या मुलींचा अमानुषपणे खून करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय। दरम्यान आरोपीला फाशी दिल्याशिवाय मुलींचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा कुटुंबियांनी। पुण्याच्या चांदणी चौकात धावत्या चारचाकीनं पेट घेतला। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं। सुदैवानं आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही। जालन्यात बांधकाम साहित्य आणि लोखंडी सळी चोरणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलं। दरम्यान या प्रकरणी दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे। 35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पूंछमध्ये लष्कराच्या वाहनाला झालेल्या अपघातात साताऱ्यातील कामेरी इथल्या शुभम घाडगे शहीद झालेत। अपघाताची माहिती गावात कळताच गावावर शोककळा पसरली। मुंबई बंगळुरू हायवेवर एक कार आगीत जळून खाक झाली। आगीचं कारण अस्पष्ट असलं तरी सुदैवानं जीवितहानी झालेली नाही। रेल्वेच्या वापरातून काढून टाकलेले रेल्वे बोगी रेस्टॉरंट तयार करण्यात आलं असून रेल्वे प्रवाशांसह सामान्य नागरिकांसाठी सुद्धा हे रेस्टॉरंट 24 तास खुलं राहणार आहे। या रेस्टॉरंटमध्ये 44 जणांना बसण्याची व्यवस्था आहे। मुंबईत गेल्या काही दिवसात हवेत प्रचंड प्रदूषण, धूर आणि धूळ असल्यानं नागरिकांना श्वास घ्यायला त्रास होत आहे। त्यात हवेत गारवा वाढल्यानं अनेक नागरिकांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणवू लागलाय। त्यामुळे संसर्ग होऊन खोकून घसा लाल होत असल्याच्या तक्रारी वाढल्या। नागरिकांना प्रकृतीची विशेष काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे। नव्यानं बांधलेल्या काँक्रीट रस्त्यांची कामं निकृष्ट झाल्यानं महापालिका प्रशासनानं दोषींना आतापर्यंत 50 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय। हा दंड संबंधित कंत्राटदारांसह रस्त्याच्या कामावर देखरेख करण्यासाठी नेमलेल्या क्वालिटी मॅनेजमेंट एजन्सींना सुद्धा बजावण्यात आला। मुंबईतल्या 6 मेट्रो प्रकल्पांच्या कामांसाठी निधीचा मार्ग मोकळा झालाय। राज्य सरकारनं 521 कोटी रुपयांचा निधी MMRDAला दिला असून त्यात सरकारच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतील आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या कर्जाचा समावेश आहे। दादरमधल्या महापौर बंगल्याच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं। नव्या वर्षात त्याचं उद्घाटन करण्याचा मार्ग खुला झालाय। दरम्यान 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होण्याची शक्यता वर्तवली जाते। पुणे शहरातल्या 29 रक्तपेढ्यांना सरकारनं दणका दिलाय। नियमभंग करणाऱ्या शहरातील 29 रक्तपेढ्यांचे परवाने सरकारकडून रद्द करण्यात आले। अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून शहरातील 81 संस्थांची तपासणी करण्यात आली। सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचं स्वागत करताना अनेक जण दारू पार्ट्यांवर भर देतात। अशा पार्ट्या करून घरचा रस्ता धरताना स्वतः वाहन चालवणं महागात पडू शकतं। तळीरामांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून 1 आठवडा आधीच ही मोहीम हाती घेण्यात आली। हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला इथं थंडीची लाट आली आहे। ख्रिसमसच्या दिवशी झालेल्या बर्फवृष्टीनं तापमानात मोठी घट झाली। पुढील काही दिवस तापमान आणखी घसरण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला। बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी परभणीतील दलित आंदोलक आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेतली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवला असून त्यांना आवश्यक ती मदत करण्यात येईल असं राजू वाघमारे यांनी सांगितलं। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भरत गोगावले